नसतानाही किनवट शहरातील समस्या सोडविण्यासाठी माजी नगराध्यक्ष आनंद मच्छवार यांची धडपड सुरू असून सध्या उन्हाळ्याचे दिवस व त्यात पवित्र रमजान महिन्यात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होणारी हेळसांड लक्षात घेऊन त्यांनी थकबाकीमुळे खंडित झालेला नागझरी प्रकल्पाचा पाणीपुरवठा सुरू केल्याने मुस्लिम बांधवांसह नागरिक समाधान व्यक्त करतात। मागील सुमारे 3 वर्षापासून किनवट नगर परिषदेवर प्रशासक राज असल्याने शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। प्रशासक राजमुळे कर्मचाऱ्यांवर कोणाचंही नियंत्रण राहिलं नाही। परिणामी पाणी टंचाई, स्वच्छता तसेच विकास कामं ठप्प पडली असून सामान्य नागरिकांची कामं वेळेत होणं दुरापास्त बनलंय। दरम्यान शहरवासियांच्या परिणामी शहरातील सामान्य नागरिकांची हेळसांड होतीये। दिवसेंदिवस शहराच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याची बाब लक्षात घेऊन आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 5 वर्ष नगराध्यक्षपदाची जबाबदारी उत्तमपणे सांभाळलेले व सर्वच जाती समूहात आपल्या विकास कार्याची छाप निर्माण केलेले आनंद मच्छवार यांनी पद नसतानाही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तळमळीने पुढाकार घेतला। कडक उन्हाळा आणि त्यात मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असताना अनेक प्रभागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली। या संदर्भात माजी नगराध्यक्ष आनंद मच्छवार यांनी लघुपाट बंधारे विभागाकडे पाठपुरावा करून थकबाकीमुळे खंडित असलेला शहराचा नागझरी प्रकल्पाचा पाणीपुरवठा सुरू करून दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करतात। या व्यतिरिक्त सार्वजनिक मूलभूत गरजा तसेच नागरिकांच्या वैयक्तिक अनुदानाच्या रखडलेल्या योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीने ते जनतेशी संपर्क साधत असून घरकुलांची बिलं व विविध शासकीय प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी निस्वार्थ भावनेने व तळमळीने कार्य करत असल्याने गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांचे आभार व्यक्त होतात। नगराध्यक्ष पदाच्या काळात किनवट शहरातील जनतेने मला भरभरून प्रेम दिलं। विकास कामांच्या माध्यमातून मी माझं कर्तव्य नेटानं पार पाडलं। आज मी नगराध्यक्ष पदावर नसलो तरी एक कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची कामं करण्यास मी कटिबद्ध आहे। किनवटचे विकासाभिमुख आमदार भीमराव केराम यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यास बांधील आहोत, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष आनंद मच्छवार यांनी आज की न्यूजशी बोलताना दिली।